मित्रांनो तुम्ही बघू शकता तेल तापायला ठेवलंय. आता आपण पनीरची भाजी करणार आहे मस्तपैकी मध्ये. तुम्ही बघू शकता लागणारं साहित्य अद्रक लसूण. आता कांदा फ्राय करून घ्यायचा बघा, वेगळी पद्धत काय तर. हे सगळं फ्राय करून घ्यायचं बघा. अशा आपल्या सगळे फ्राय करून घ्यायचेत बरं का. बघू शकता तुम्ही पाहिलंय बघा कसं कांदा टोमॅटो सगळं फ्राय करायचं तेलात बघा. आपण मस्त पनीरची भाजी करत आहे बरं का. तुम्ही बघू शकता. तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघा पनीरची भाजी केल्यावर. चांगला आपण केलंय तेलात, पण तरी बघा तुम्ही कांदा फ्राय करून घेतला होता, त्यात टोमॅटो टाकला, लसूण टाकला, कोथिंबीर टाकली, थोडं आलं टाकलं त्याच्यात मिक्सर करताना. तसं त्याची पावडर पेस्ट करून मिक्सरला करायची बरं का. चांगला तेलात फ्राय होऊ द्या. थोडा मटन मसाला पण टाकू शकता बरं का तुम्ही. पनीर मसाला बघा, पनीर मसाला आहे हा. वास सुटलाय नाही काय सांगावं तुम्हाला. सुंदर वास सुटलाय असा लाजवाब बघा. वेगळी पद्धत जरा. आता घरातले तिखट टाकत आहे. लाल तिखट 2 चमचे. लाल तिखट बघा, कलरचं तिखट आहे. तुम्ही बघू शकता मस्त हे करायचं. कसं दिसतंय, याला म्हणते पनीरची भाजी. मीठ टाका. चवीपुरतं मीठ. तुम्ही बघू शकता चवीपुरतं मीठ टाकले बाय. त्याच्यात फ्राय केलेलं पनीर सोडायचं बरं का. तुम्ही बघू शकता आधी फ्राय करून घेतलंय बरं का. बोट चाटून खाताना बघा. मला म्हणते मसाला पनीरची भाजी. एका प्लेटमध्ये काढायचं आहे असे. एक स्वच्छ शिजवायचं त्याला. आता ते शिजवायचंय बरं का थोडक्या पाण्यात. हे बघा कसं शिजतंय पनीर. पनीरला वेळ लागत नाही, एका उकळीत शिजतं. जास्त नसतं शिजवायचं, कारण ते आधी शिजलेलं असतंय ते. अजून टाक, भरपूर घे तरी येऊ दे जरा. एका प्लेटमध्ये काढ, अजून काढ थोडंसं. मसाला काढ घाशी ना. मसाला काढलाय त्याला शिजायचंय आधी. हां कशी झाली हा बघू शकता तुम्ही कसं झालंय पनीर. आवडली का तुम्हाला आमची पनीरची भाजी? तुम्हाला आमची पनीरची भाजी आवडली असेल आमच्या संग तुम्ही शेअर करा. आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.